आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याची उपवासाची चकली। जाणून घेऊया त्याला लागणार साहित्य आणि कृती। हे 2 वाटी साबुदाणा आहे। याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातले होते। आता हे भिजलेत, चांगले असे छान असे भिजलेत। आता इथे हे बटाटे घेतलेत, हे 5 बटाटे आहेत। आता याला आपण किसून घेऊया। बटाटा किसल्याने चांगला बारीक होतो, एकसारखा बारीक होतो। आता इथे हा बटाटा किसून झाला आहे। एकसारखं किसल्याने जेव्हा आपण चकली करतो तर त्यामध्ये विरघळ राहत नाही, त्यासाठी बटाटा किसून घ्यायचा। गॅसवरती टोप ठेवला। आता यामध्ये आपण फक्त अर्धाच ग्लास पाणी वापरतोय, कारण की आपल्याला साबुदाणा थोडासा वाफेवर शिजवायचा आहे। आता या पाण्यातच आपण मीठ टाकतोय। वगैरे काय करतो चकल्या पापड, त्यामध्ये चवीपुरतं न टाकता थोडंसं कमीच टाकायचं, कारण की वाळून ते सुकतात आणि ते खारटही लागू शकतात, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकायचं। आता यामध्ये मी तिखट मिरची पावडर आहे, थोडीशीच घालते। आता पाणी गरम झालं आहे, इथे उकळी आली आहे। आता यामध्ये आपण हा साबुदाणा घालून घेऊया। बारीक गॅसवरती हा साबुदाण्याला थोडा वाफेवर शिजून घेऊया। पुन्हा झाकण काढून वर खाली करून घेऊया, कारण की बुडाला लागू शकतो। साबुदाणा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, एवढ्यापर्यंत शिजवायचं आपल्याला। जेव्हा आपण चकली तळतो त्यावेळेस साबुदाणा असा कडक राहिला नाही पाहिजे, यासाठी तो ट्रान्सपरंटमध्ये जरा शिजवायचा, चांगला शिजून घ्यायचा ट्रान्सपरंट होईपर्यंत। इथे ट्रान्सपरंट हो राहिला, थोडंसं अजून 5-1 मिनिट आपण वाफेवर शिजू। आता इथे हा साबुदाणा झालाय, शिजलाय साबुदाणा। आता यामध्ये आपण हा बटाटा टाकून घेऊया। आता हा बटाटा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस बारीकच ठेवलाय, मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतवायचं आहे। बटाटा चांगला मिक्स झाला पाहिजे साबुदाण्यात।
यामध्ये जास्त पाण्याची गरज नाही लागत, फक्त आपल्याला साबुदाणा नरम करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायला लागतं, कारण की बटाटा चिकट असतो त्यामुळे जास्त चिकटच होतं. फक्त आता हे मिक्स झालं पाहिजे चांगलं, एवढं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आणि मिरची पण थोडीशी टाकली आहे, कारण की ज्यावेळेस आपण तळतो आणि खाताना आपण ज्यावेळेस खातो तर ठसका लागल्यासारखं होतं, त्यामुळे जास्त मिरची पण टाकते. हिरवी किंवा लाल मिरची पावडर टाकू शकतो. हिरवी मिरची वाटून टाकायची. आता इथे झाले सगळं मिक्स. आता गॅस बंद करून टाकूया आणि हे थंड व्हायच्या आत चकल्या काढून घेऊया, कारण की थंड झाली की जड जातं, मग करायला लवकर दाबत नाही. गरम गरम असतानाच फटाफट होऊन जातात. चांगलं मिक्स झालंय. आता इथे मी हा साचा घेतलाय. आता यामध्ये ही चकलीची आता इथे मी ही पॉलिथिन आथरलंय, तर त्यावरती ही चकली काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व चकल्या काढून घेऊया. फॅन खाली किंवा उन्हात वाळून घेऊया. आता इथे कढईत तेल गरम झालंय आणि हा चकल्या आहेत, त्या चकल्याही सुकल्या आहेत. तेल चांगलं तापलंय. तेल चांगलं कडकडीत टाकून द्यायचं आणि मगच तळायच्या, तेव्हा त्या पटकन फुलतात. ही चकलीची साईज बघू शकता तुम्ही. ही चकलीची साईज डबल होते, छान अशी फुगली आहे. इथे बघू शकता तुम्ही तळून किती छान कुरकुरीत झाली आहे. तर उन्हाळा रेसिपीमध्ये ही बटाट्याची उपवासाची चकली कशी वाटली. सच्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा.